नमस्कार, मी विभूती मेस्त्री. डिजिटल सफाई वृत्तांतमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. श्रावण महिना सुरू झाला की विविध सण उत्सवांना सुरुवात होते. मंगळागौर, नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन या पाठोपाठ येतो तो गणेशोत्सव आणि गणपती बाप्पाला निरोप दिल्यानंतर वेध लागतात ते नवरात्र उत्सवाचे. अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरोघरी घटस्थापना केली जाते. ठिकठिकाणी रंगरांगोळ्यांनी मंदिरं सजविली जातात. अष्टमीच्या दिवशी देवीच्या नावाने गोंधळ घातला जातो. 9 दिवस देवीची आराधना केली जाते. रोज एक एक करून देवीच्या चरणी माळा चढविल्या जातात. तिला दागदागिन्यांनी नटवलं जातं. 9 दिवस 9 नवीन साड्या नेसविल्या जातात. देवीच्या प्रती मनात असलेला भक्तिभाव आणि श्रद्धा व्यक्त करण्यासाठी देवी समोर 9 दिवस गरबा नृत्य केले जाते. पण म्हणून ह्याचा अर्थ नवरात्र म्हणजे केवळ रंगांचा आणि नाचगाण्यांचा उत्सव नव्हे, तर नवरात्री स्त्री शक्तीचा सन्मान करण्यासाठी, तिचा जागर करण्यासाठी, तिच्यात असणारी सर्जनशीलता आणि नवनिर्मितीची क्षमता ह्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरी केली जाते. आज आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत भारतीय स्त्रियांनी विविध क्षेत्र काबीज केली असल्याचे आपण पाहतच आहोत. पण तरीही रोजच्या जगण्यात समता आणि स्वातंत्र्य ह्यासाठी प्रत्येक स्त्रीला संघर्ष करावाच लागतो. मनी असलेली स्वप्न सत्यात उतरवण्याची क्षमता प्रत्येक स्त्रीच्या अंगी असते. दरवेळी ध्येय गाठण्यासाठी खूप मोठाच लढा द्यावा लागतो असं नाही, तर छोट्या छोट्या गोष्टीत परिवर्तन करूनही यश गाठता येतं. प्रत्येक स्त्रीमध्ये स्वतःचं असं वेगळं कौशल्य असतंच. फक्त गरज असते त्याचा शोध घेण्याची, ध्यास घेण्याची. मग प्रवास कितीही खडतर असला तरी वाटा सापडत जातात. अशाच अनेक अडचणींवर मात करत स्वतःचं स्त्रीत्व जपताना आपली वेगळी अशी एक ओळख निर्माण करणाऱ्या स्त्रियांना आपण नवरात्रीच्या निमित्ताने सन्मान स्त्री शक्तीचा आणि सलाम तिच्या कार्याला ह्या विशेष भागातून बघणार आहोत. निश्चितच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या ह्या कर्तृत्ववान स्त्रियांचा अनुभव आपल्या आयुष्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. चला तर मग बघायला विसरू नका डिजिटल सफाई वृत्तांत, सन्मान स्त्री शक्तीचा आणि सलाम तिच्या कार्याला. नमस्कार, मी विभूती मेस्त्री. डिजिटल सफाई वृत्तांतमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. सगळीकडे नवरात्रोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. ह्या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आपण सन्मान स्त्री शक्तीचा आणि सलाम तिच्या कार्याला ह्या मालिकेतून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या अशाच काही कर्तृत्ववान महिलांच्या भेटी घेणार आहोत. त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर वनिता केळकर. त्यांचा परिचय म्हणजे त्यांनी मागील 30 वर्ष भारतीय स्टेट बँकेमध्ये नोकरी केली. पण सर्वसामान्य स्त्रीप्रमाणे फक्त नोकरी आणि आपली कुटुंब ह्या चाकोरीबद्धतेमध्ये न अडकता त्यांना मुळातच सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे त्यांनी मागील 28 वर्षापासून सफाई येथे निसर्ग उपचार केंद्र सुरू केलं. इतकंच नव्हे तर 2009 साली सफायातील ज्येष्ठ नागरिक संघ सुरू करण्यामध्ये त्यांनी पुढाकार घेतला. त्याशिवाय आदिवासी मुलांना शिक्षण, शालाबाह्य मुलांसाठी आरोग्य, व्यक्तिमत्व विकास ह्यांची शिबिरं भरवणं अशा वेगवेगळ्या मार्गदर्शनपर कार्यक्रम त्या नेहमीच घेत असतात. इतकंच नव्हे तर योग, आहार, पंचकर्म, ॲक्युप्रेशर अशा गोष्टीत देखील त्या निपुण आहेत. खरं तर एका वाक्यात त्यांची ओळख करायची म्हटलं तर मूर्ती लहान आणि कीर्ती महान असं व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहेत. चला तर मग अधिक माहिती त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया. नमस्कार मॅडम. नमस्कार. सन्मान स्त्री शक्तीचा आणि सलाम तिच्या कार्याला ह्या मालिकेत आपलं स्वागत. आपलं मूळ गाव, थोडीशी कौटुंबिक पार्श्वभूमी ह्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना तुमचा परिचय करून द्या. माझा जन्म 1955 सालचा, रत्नागिरीचा. तेव्हा रत्नागिरी हे खेडं होतं. आत्ताचं सफाया आहे त्याच्याहून लहान होतं. आणि शिक्षण तिथेच झालं. प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण फाटक हायस्कूल, मग गोगटे कॉलेजला 3 वर्ष पहिली तिथेच काढली. तेव्हा आमच्याकडे वेळेला 11वी होती आणि 11वी नंतर 4 वर्षाचं ग्रॅज्युएशन असायचं. कौटुंबिक म्हणजे त्या काळात सगळ्यांच्या होती तशीच बेताची परिस्थिती होती. आमच्या घरात 17-18 माणसं असायची. कुटुंब मोठं होतं, त्यामुळे येऊन जाऊन गावाकडचे, गाव जवळच होतं 6 किलोमीटरवर, त्याच्यामुळे येऊन जाऊन गावाकडची माणसं शिकायला रत्नागिरीत असायची. माझी भावंडं, काका, आत्या, खूप मोठा परिवार आहे. त्यामुळे बहुतेक, आणि आम्ही एकटेच रत्नागिरीत राहणारे, त्यामुळे गावात फक्त प्राथमिक शाळा असल्यामुळे सगळी मुलं पुढे नंतर आमच्याकडे. मोठं कुटुंब, पण छान वातावरण होतं, मोकळं वातावरण होतं. आणि त्या मोकळ्या वातावरणात राहण्याचा परिणाम असा झाला की तुमची जवळीक समाजाशी वाढते. तशी माझी समाजाशी जवळीक वाढली. आणि एक मोकळेपणा होता वातावरणात. शिक्षणाचं आवड सगळ्यांनाच होती. आमच्या घरी शिक्षणाचंच वातावरण होतं. त्यामुळे
मुली मुलं असा कधी भेद केला गेला नाही. फक्त एकच होतं की सगळ्या माणसांना कामं वाटून दिलेली असायची त्यावेळी, आणि त्यामुळे बागकाम करणं, मदत करणं घरामध्ये हे अगदी मुलांचं कर्तव्य समजलं जायचं त्या काळी. आणि ते सगळी कामं आम्ही पुरी करायचोच रोजची, ती अट असायची घरी. त्याच्यामुळे एक वेगळ्या वातावरणात वाढलो. त्या काळी अगदी माझ्या लहानपणी लाईटही नव्हते. त्याच्यानंतर रहाटावरनं पाणी काढणं, जमीन चोपणं, आम्ही जमिनीच्या घरात वाढलो. जमीन चोपणं, कौलं शाकारणं हे सगळं केलेलं आहे लहानपणी. त्यामुळे खेड्याशी संबंध खूप जास्त चांगला आला. खूप जवळचं आहे. आणि खरंच हे वातावरण आता ह्या मुलांना मिळणं म्हणजे फार अवघड होऊन बसलंय. मग त्यानंतरचा जो पुढच्या शिक्षणाचा जो प्रवास आहे, म्हणजे तुम्ही स्टेट बँकेत कामाला होता, त्यातलं पण एक सांगते तुम्हाला आधी. तो शिक्षणाचा प्रवास गोगटे कॉलेजला मला MSc मॅथमॅटिक्स साठी स्कॉलरशिप होती युनिव्हर्सिटीची. त्यावेळेला शिवाजी युनिव्हर्सिटी होती आणि गोगटे कॉलेजला मॅथमॅटिक्स फायनलला नव्हतं. त्यामुळे मी विलिंग्डन कॉलेज सांगलीला 1 वर्ष हॉस्टेलला राहिले. त्या हॉस्टेलच्या वातावरणाचा माझ्यावर खूप परिणाम झाला आहे. म्हणजे हॉस्टेलमध्ये राहावं, 1 वर्षभर तरी घरापासून मुलांना बाहेर ठेवावं, असं मत माझं तेव्हापासून नक्की झालं की मुलांना घराची किंमत कळते. आणि नंतर मात्र मी MSc, घरची परिस्थिती एवढी चांगली नव्हती की तुम्हाला हॉस्टेलला ठेवून शिक्षण देता येईल. त्यामुळे मग MSc मात्र मी घरी केलं. घरी बसून पुस्तकं वाचून, लायब्ररीत जाऊन पुस्तकं वाचायची, असं मी MScचं शिक्षण मात्र पुरं केलं. त्याच्यानंतर मी बँकेत लागले. लग्न झालं मध्ये, आणि लग्नानंतर मात्र मुंबईला आले. आणि मुंबईलाच माझी बँक पहिली सुरू झाली, स्टेट बँक ऑफ इंडिया. कॉर्पोरेट ऑफिस आत्ता ज्याला संबोधलं जातं ते पूर्वी सेंट्रल ऑफिस होतं. सेंट्रल ऑफिसला माझी पहिली नेमणूक झाली. पण एक मला गंमत वाटते की एक स्वप्न असतं की एकदा नोकरी लागली, लग्न झालं की लाईफ सेटल झालं, की बास आता अजून काय हवंय. तर एवढं सुखी समाधानी लाईफ असताना समाजकार्यामध्ये उडी घेणं, तर ते कसं काय? सांगते त्याच्या मागची बॅकग्राऊंड सांगते थोडी. मला अत्यंत वाचनाची आवड. म्हणजे रत्नागिरीतलं जे वाचनालय आहे, एकुलतं एक सरकारी वाचनालय म्युन्सिपाल्टीचं, त्यात एकही पुस्तक असं नव्हतं की मी वाचलं नव्हतं. शेवटी त्या माणसाने मला सांगितलं की आता पुस्तक नाही माझ्याकडे तुला द्यायला. अतिशय वाचनाची आवड, त्यामुळे सगळ्या प्रकारची पुस्तकं वाचलेली होती, सगळ्यांची चरित्र वाचलेली होती. आपणही कोणीतरी व्हावं असं वाटत होतं. सामान्य असतोच, आपण आहोतच सामान्य, पण सामान्यातनं सुद्धा काहीतरी करावं अशी इच्छा तेव्हापासूनची होती. कर्मधर्म संयोगाने मला तो मार्ग नंतर सापडला. म्हणजे मुली लहान होत्या तोपर्यंत कुटुंब, घरी आम्ही चौघच, त्यामुळे कुटुंब, नोकरी, बँकेत जाणं, घरी येणं, मुलांचं करणं, याच्यातच सगळा वेळ जायचा. पण थोड्या त्या 4थी 5वीत झाल्या. आणखीन मग मात्र मी विचार केला की आता माझ्याकडे वेळ मिळतो आहे तर संध्याकाळचा थोडा वेळ कारणी लावावा. म्हणून मी ॲक्युप्रेशर बेसिक शिकले. ते सुद्धा शिकायला मला 2 वर्ष शोधाशोध करून नंतर मला मिळालं. आणि त्याच्या मागची एक मोठी प्रेरणा मी सांगते. आपल्या सर्वांना बाबूजी माहिती आहेत, सुधीर फडके. ती एक माझी मोठी प्रेरणा ठरली. चतुरंगचे कार्यक्रम व्हायचे आणि माझा कार्यक्रम बघायला मला खूप आवडायचे. मुलींना वगैरे घेऊन पण मी जायचे. मला 2 मुली आहेत, पण त्यांना घेऊन पण. आणि तेव्हा आम्ही पार्ल्यात राहत होतो. प्रचंड कार्यक्रम असायचे. चतुरंगमध्ये एकदा सुधीर फडक्यांचं भाषण झालं होतं. त्यांचा नुकताच सावरकर पिक्चर प्रदर्शित झाला होता आणि त्याच्या मागची कहाणी ती सांगत होते. तेव्हा त्यांनी एक गोष्ट सांगितली होती, ती मी आत्तासुद्धा माझ्या प्रत्येक भाषणात मी सांगते ती गोष्ट, की तुम्ही कॉलेजमध्ये जाता, शिक्षण घेता, शाळेत जाता, कोणीतरी शाळा काढतं म्हणून शिकता, कोणीतरी कॉलेज काढतं म्हणून शिकता, कोणीतरी तुमचं घर बांधतं म्हणून तुम्ही त्या घरात राहता. ते जे गवंडी आहेत, बांधणारे किंवा मजूर आहेत, त्यांना आपण लक्षात ठेवतो का? नाही ठेवत. मग समाजाप्रती जे तुमचं देणं आहे, हे कोणीतरी तुमच्यासाठी शेती पिकवतं म्हणून तुम्ही जेवता, हेच कुठेतरी समाजाला तुम्ही परत केलं पाहिजे. समाजासाठी तुम्ही काहीतरी आयुष्यात करा. हे माझ्या अगदी मनात खरंच रुतून बसलेली गोष्ट आहे की ह्याचं देणं आपण लागतो. आणि ते कसं फेडायचं? मग ते असं फेडायचं की आपण काहीतरी समाजासाठी करायचं. म्हणजे तेव्हा ठरवलं होतं की बँक आपल्याला पोचते तर जे करायचं ते निःशुल्क करायचं काम, हे तेव्हा ठरवलं होतं. आणि अनायासे ॲक्युप्रेशरचा आमच्याच घराजवळच कोर्स होता. त्याच्या आधी माझी आई संधिवाताने आजारी होती आणि ती ॲक्युप्रेशरनी बरी झाली होती रत्नागिरीला. तर ते मी पाहिलं होतं. मग असं वाटलं की आपण हे शिकून घेतलं तर आपल्या घरात उपयोग होईल, 4 लोकांना आपला फायदा होईल. म्हणून मी बेसिक ॲक्युप्रेशर 1992 साली शिकायला सुरुवात केली. कर्मधर्म संयोगाने त्याच्यात खूप मला डीपली जावं असं वाटलं. शिकवणारेही मिळाले, तेही तुमचं भाग्य लागतं.
खरंय. आणि शिकवणारे खूप चांगले शिक्षक मिळाले. डॉक्टरांकडनं ॲनाटॉमी वगैरे सगळं शिकलो आणि शिकतच गेले मी. तेव्हापासून अजून शिकतेच आहे असं म्हटलं तरी चालेल, पण शिक्षण हे शेवटच्या श्वासापर्यंत चालू असतं. नक्कीच नक्कीच. त्यामुळे मी ॲक्युप्रेशर, मग त्याच्या अनुषंगाने येणार मग निसर्गोपचारकडे वळले. मग डिग्री घेतली. डिग्री सहज मिळते, त्यात काही विशेष नाही, पण डिग्री घेतली. आणखीन मग असं वाटायला लागलं की आपण सेंटर काढावं. आम्ही एक सेंटर काढलं होतं भवन्स कॉलेज अंधेरीला. आम्ही 6-7 लोक होतो आणि आम्ही भवन्स कॉलेज अंधेरीला 1996 मध्ये 96 साली सेंटर काढलं. तिथं रोजचे 100 पेशंट आम्ही करायचो. पण ते करत असताना मी हे सगळे बाजूने शिकले. संध्याकाळी बँकेतनं आलं की वेळ मिळायचा, भरपूर वेळ मिळतो. 4-4:30ला बँक सुटते, घरी येईपर्यंत 5:30 होतात. मग नंतर काय करायचं असतं, मुलं आपापल्या अभ्यासाला लागली होती, व्यस्त असतात. मग आपण काय करायचं, टीव्ही बघण्यात इंटरेस्ट नव्हता, काहीतरी करायचं. मग काहीतरी रात्री 9 वाजेपर्यंत आमचं सेंटर चालायचं. या काळात मला माझ्या मुलींनी, कुटुंबाने खूप मोठी साथ दिली, हे खरंच. त्यानंतर सफाळ्यामध्ये कसं काय तुमचं? तर त्यानंतर मी योग शिकले, म्हणजे त्याला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आजूबाजूच्या जे नॅचरोपॅथीमध्ये येतं ते सगळं मी शिकले. आणि सेंटर चालवत असताना अशी एक आमची सुरुवात झाली होती की आपण कुठेतरी बाहेर, शहराच्या बाहेर जाऊया. कारण शहर आणि गाव ह्याच्यातला बेसिक फरक आहे. आणि म्हणजे मी जेव्हा मुंबईत आले तेव्हा मी ठरवलं होतं, घरीही सांगितलं होतं की जेव्हा माझी बँक संपेल, म्हणजे नोकरी संपेल आणि सगळे सेटल होईल, तेव्हा मी परत गावाकडे जाईन. तर त्यावेळेला मी गाव शोधत होते. आणखीन त्यावेळेला आमचं सेंटरच, म्हणजे मी एकटीने नाही केलं, आमच्या सेंटरचं निसर्गोपचार सेंटर तिथेही आहे, अजूनही ते चालू आहे भवन्स. पण तिथून आम्ही काही लोक इथे ॲक्युप्रेशरचा क्लास घ्यायचा ठरवलं. इथे जे डॉक्टर किशोर वांबर्डेकर आहेत ते आमच्याबरोबर काम करत होते, ज्यांचं घर इथं आहे. ते म्हणले माझ्या घरी क्लास घ्या, मी अरेंज करतो. मालती सामंतनी ह्याच्यात पुढाकार घेतला. मालती सामंत, भातेबाई, अमृतेबाईंनी, बऱ्याच लोकांचा योगदान ह्याच्यात आहे, म्हणजे मी एकटी नाही ह्याच्यात. आणि मग आम्ही इथे 3 रविवार क्लास घेतले. ही गोष्ट 2001 सालची, 2001 सप्टेंबरमध्ये आम्ही क्लास घेतला. आणि मग या लोकांनी मला बरीच पाडलं की तुम्ही इथे सेंटर चालू करा, इथं असं करणार कोणी नाही. आणि ह्याच्यामध्ये खरंच पुढाकार अमृते बहिणींचा खूप जास्त होता. मालती सामंत, लेखा, नंतर कुंदा सामंत पण तेव्हा आमच्याकडे शिकायला येत होत्या. खूप किती माणसं सांगू शिकायला येत असलेली. आणि जंगम होते, मुख्य म्हणजे जंगम इथे जे ॲक्युप्रेशर आधीपासून करत होते ते होते, त्याच्यामध्ये महत्त्वाचा वाटा. आणि मग या शाळेत जाणाऱ्या किंवा त्यावेळेच्या मुली माझ्याकडे खूप होत्या शिकायला. आणि ह्या सगळ्यांनी मिळून आम्हाला आश्रमात जागा दिली. याच्यावरचं कर्दळ ग्रामपंचायतीच्या बाजूचा जो आश्रम आहे त्यांनी त्यावेळेला अप्पा सामंतनी आम्हाला जागा दिली. दर बुधवार आणि रविवार आमच्या तिथे संध्याकाळी 5 ते 7 क्लास चालायचा. क्लास म्हणण्यापेक्षा ॲक्युप्रेशरचं शिबिर पण नाही, रेग्युलर पेशंट घ्यायचं. ओके ओके. जवळजवळ 35-40 पेशंट असायचे आणि करणारे पण आम्ही 10-12 लोक. हे तुम्ही निशुल्क निशुल्क काही वस्तू किंवा काही उपकरणं वगैरे अशी लागतात? एक जिमी असते आमची छोटीशी, अशी तेवढीच लागते, बाकी काही लागत नाही. इन्व्हेस्टमेंट किंवा नाही, नो इन्व्हेस्टमेंट, कसलीच इन्व्हेस्टमेंट नाही. सतरंजा पसरायचो आणि आम्ही त्याच्यावर बसायचो. सर्वात आश्चर्य वाटायचं लोकांना, आम्ही त्यांच्या पायाला हात लावतो. तर खूप लोक नंतर त्याचे म्हणजे लक्षात ठेवायचे की नमस्कार करायचे जाताना. तुम्ही कोणी आमच्या पायाला हात लावलेला नाही आजपर्यंत, तुम्ही लावलात. म्हणजे एक बाई तर रडल्या होत्या इथे, मालती सामंतांच्याकडे येणारी, म्हणजे खरं कौतुकास्पद आहे, त्यांच्याकडे कामाला येणारी, मुलांनी काम करणारी बाई, तिला जेव्हा त्यांनी पायाला हात लावून ट्रीटमेंट दिली तेव्हा ती बाई ढसाढसा रडली. असं कोणी मला कधी केलेलं नाही. आणि तेव्हा आम्ही हजारो पेशंट केले. म्हणजे मी बँकेत होते त्या काळी गिरगावात, तिथून मी यायची 5च्या शटलनी इथे यायची, 5ला येते ती, तिथून यायची आणि रात्रीच्या 7-10च्या ट्रेननी परत जायची. 3 वर्ष असं केलं आणि मग वाटलं, आणि रविवारी मी पूर्ण दिवस इथे असायची. आम्ही ही जी माझ्याकडे शिकणारी मंडळी होती त्यांचा मी क्लास घ्यायची. पुढचं हे बेसिक शिकवलं होतं, शिकायला भरपूर आहे. आणि मला खरंच आनंद वाटतो सांगायला, गुलाब ताईंसारखी बाई ज्या पलीकडे राहतात, मला गुलाब धरत, 3री शिकलेली बाई, अत्यंत उत्तम ट्रीटमेंट द्यायची आणि समजून ट्रीटमेंट द्यायची. म्हणजे काय म्हणतात की एका गुरुला एक चांगला शिष्य मिळाला, हे सुद्धा खूप असतं. इथे किती माझे शिष्य सांगू तुम्हाला, पुष्कळ आहेत. आणि आम्ही 5-6 लोकांनी अगदी खूप वर्ष ते काम पुढे चालू ठेवलं.
म्हणजे आता ह्या सगळ्यामध्ये ह्यांचं सगळ्यांचं योगदान आहे, माझं तर काहीच नाही. पण हे सगळे आले म्हणून मी इथे येऊ शकले. मी एकटी काय करू शकत होते? एका वेळेला आमच्याकडे 35-40 पेशंट असायचे. आणखीन मग त्याच्यानंतर मग हळूहळू मी पंचकर्म सुरू केलं. निसर्गोपचार मधल्या सगळ्या चिकित्सा, चुंबक चिकित्सा, योग सगळं, आहार मुख्य म्हणजे आहार आणि काउन्सिलिंग ह्याच्यामध्ये खूप जास्त फरक. असं म्हणतात की सगळ्या आजाराचे मार्ग पोटातनच निर्माण होतात, तर तो आहार देखील खूप महत्वाचा भाग आहे. तर त्याबद्दल थोडंसं सांगा ना, की आत्ताचं जे काय त्याबद्दल पण सांगते. पण त्याच्या आधी एक गोष्ट सांगते की इथं निसर्ग एवढा मोठा आहे सफायाला, विविध प्रकारची झाडं आहेत, त्याचा आम्ही फायदा घेतला. की औषधं तुम्ही घ्यायला लागतायत, पण कशाला बाहेर जाता? झाडच आहेत ना जे औषध देतात. नैसर्गिक औषधं तुमच्याकडे आहेत, त्यातून आहार घ्या आणि त्यातून औषधं आपणच बनवा. हे आम्ही शिकवलं लोकांना. खरं तर म्हणजे आम्ही अक्षरशः असं विचारतो, तुमच्या आजूबाजूला कुठली झाडं आहेत? हा, मग ह्या झाडांचं हे औषध तुम्हाला करता येईल. त्यामुळे आमच्याकडे येणारा जो वर्ग आहे ना, तो शेतकरी आणि खालचा समाज जास्त. बरोबर. शेतकरी बेसिकली आजूबाजूच्या पंचक्रोशीतले शेतकरी. का? भाईंदर पासून लोक यायचे आमच्याकडे. भाईंदर, पालघर इथपासून लोक ट्रीटमेंटला यायचे. जेव्हा विश्वास बसला ना की लोक ट्रीटमेंटला येतात. बरोबर. आणि त्यांना आश्चर्य वाटायचं की नुसतं तुम्ही हात लावता आणि 5 मिनिटात आमचं दुःख कसं जातं. पण जातं ते दुःख. त्यामुळे त्याच्यामध्ये तुमचा पॉझिटिव्ह अप्रोच पण महत्त्वाचा. बरोबर आहे. विश्वास हवा. विश्वास असा. कारण मला दगडाला पण देव पण येतं, पण श्रद्धा तुमची हवी. श्रद्धा पाहिजे. इव्हन आम्ही ते पण शिकवायचो, तुम्ही जे खाता, जे पिता, जो योग करता, तेव्हा तो श्रद्धेने करा. असं म्हणत करा की मला ह्याने बरं वाटणार आहे. ही श्रद्धा आणि विश्वास जर असेल ना, तर माणसं काही करू शकतात. स्त्रीकडे तर अमाप शक्ती आहे, ती वापरतच नाही. स्त्रीला बाहेर खूप, म्हणजे मला खरंच आनंद वाटतो सांगायला की हे करण्यात माझ्याकडे भरपूर स्त्रियांचं योगदान जास्त आहे. इथल्या मालती सामंत, कांचन, त्याच्यानंतर गुलाबताई धरत, डिंपल शहा, नैना, तिथल्या चंद्रिका, नंतर मारू, वर्षा मारू, हे भातेबाई, अमृते वहिनी, या सगळ्या सुरुवातीला ट्रीटमेंट द्यायला याच्या. म्हणजे अमृते वहिनींसारखी बाई समोर बसले आणि आपण तिच्याकडनं ट्रीटमेंट घ्यावी, हे लोकांना थोडंसं जड जायचं. पण ते करायच्या कौतुकाने. आणि अमृते वहिनींचं मी तुम्हाला सांगते, म्हणजे माझी त्यांची दोस्ती होती म्हणून. त्या मला म्हणायच्या, मी त्याच्यानंतर ना आमच्या घरात सगळे डॉक्टर आहेत खरं आहे, पण मी माझी ट्रीटमेंट देऊन बरी झाली असं म्हणायचं. म्हणजे मला ते खूप मोठं वाटायचं. जंगमने तर आमच्यासाठी भरपूर केलं. जंगम आजारी पडेपर्यंत ते येत राहिले आणि शेवटी ते गेले तेव्हा मग मी ॲक्युप्रेशर करणं थांबवलं. पण कारण 22 पेशंट असायचे. बरोबर. 22 पेशंट मी आणि ते दोघं मिळून करायचो. माझी पण 60 पुढे झाली होती. त्यामुळे आम्ही सुजोग, लाईट देणं, सुजोगमध्ये जास्त मी करते काम. सुजोग ही थिअरी आहे थोडीशी हातावरची फक्त. त्याबद्दल मी सांगते, खूप लोकांना ही थिअरी इथे माहीत नाही. ही थिअरी हातावरची आहे आणि अगदी थोडक्यात सांगायचं तर ह्या 3 बोटांवर मिळून 75 पॉइंट्स आहेत. जे पॉइंट्सचे कॉम्बिनेशन आणि परमिटेशन देऊन तुम्ही ॲक्युपंक्चर पण करू शकता. पण तेच विदाऊट पंक्चरिंग आम्ही गहू लावून करतो. आणि त्या ट्रीटमेंटचे रिझल्ट इतके फास्ट आणि चांगले आहेत की साधारण 20 मिनिटं गहू लावले एका विशिष्ट पद्धतीने की तुमचं बीपी 20 ते 30 डिग्रीनी खाली उतरतं. एवढा फास्ट रिझल्ट त्याचे आहेत. किंवा बीपी नॉर्मल नसलेला माणूस किंवा आजार जे असतात ना ते जास्ती सायकोसोमॅटिक असतात. 90% आजार मानसिक. हा, तर त्याच्यासाठी काउन्सिलिंग आणि सुजोग या कॉम्बिनेशननी पुष्कळ पेशंट बरे झाले. ह्या पेशंटमध्ये पहिला पेशंट 6वी इथला मुलगा जो 1.5 वर्षाचा होता आणि जो बसत पण नव्हता. अशी खूप मुलं मी बरी केली इथे. जवळजवळ 30 ते 35 मुलं अशी मी बरी केली इथे. फक्त ह्या निसर्ग उपचार, आहार, काउन्सिलिंग आणि ॲक्युप्रेशर ह्या माध्यमातून. ग्रेट. म्हणजे त्यांना चालता येत नव्हतं. एक मुलगा आला होता ज्याला कानाने ऐकायला येत नव्हतं, डोळ्याने दिसतही नव्हतं. 2.5 वर्षाचा होता. नुसतं गोळ्या पडलेला असायचा. त्याला हातपाय हलवणे ह्याच्या पलीकडे ऍक्शन नव्हती. तो मुलगा आज घसटत का होईना पहिलीच्या वर्गात जाऊन बसतो आणि तो ऐकतो आणि त्याला कळतं. आता तुम्ही मध्येच म्हणालात की 60 झाली आणि मग थोडंसं ह्या कामाची गती कमी झाली, तर त्याच्यावरच येते की 60 म्हटल्यानंतर रिटायरमेंट आणि निवृत्ती वगैरे. निवृत्ती नाही झाली. तर तुम्ही ज्येष्ठ नागरिक संघ 2009ला सुरू करण्यामध्ये भरपूर तुमचा मोठा सिंहाचा वाटा आहे असं ऐकलं होतं. तर तो जो काही तुमचा काय हेतूनी तो संघ सुरू केलात किंवा साधारण आता एवढ्या वर्षामध्ये किती सदस्य आहेत किंवा काय तुम्ही तिथे उपक्रम राबवले आणि
काय रिस्पॉन्स मिळाला तुम्हाला सगळ्यांकडनं त्याबद्दल थोडंसं सांगा. आधी तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर. साठी झाली म्हणून मी माझं काम थांबवलं नाही. ॲक्युप्रेशर मध्ये एनर्जी खूप जाते तुमची. तुम्ही एका वेळेला 5-7 पेशंट करू शकता. एनर्जी लॉस आहे तुमचा. म्हणजे आम्ही एनर्जी बंद करतो आमची, तरी सुद्धा जाते. म्हणजे आपण म्हणतो की फार बोललो की पण आपल्याला थोडंसं थांबावं असं वाटतं. ती जी ऊर्जा जाते तशीच ती ऊर्जा नाही खूप जाते. कारण जेव्हा तुम्ही तुमच्या जरी तुम्ही जिमी हातात घेतली असेल तरी तुम्ही हात पेशंटचा पकडत असता. आपली ताकद, आपली ऊर्जा सगळी. म्हणजे तुम्ही रेकी बद्दल ऐकलं असेल. रेकी आम्हाला करावी नाही लागत, ती ऑटोमॅटिकली होते. असं आमची ऊर्जा पूर्ण जाते त्याच्यामध्ये. तर ती साठी नंतर थोडीशी कोपअप करावी लागली. मी पद्धत बदलली. ओके. ट्रीटमेंटची पद्धत बदलली. ट्रीटमेंट चालूच आहे. म्हणजे एकेकाळी तर आम्ही नंतर 15 वर्ष आश्रमात काढली. त्याच्यानंतर बांबडेकरांच्या घरी सुरू केलं. कारण दिवसभर चालू असायचं. त्यांच्याकडे फक्त 2 तास आठवड्यातून 2 दिवस असायचे. इथे आम्हाला पूर्ण वेळ. कारण 2007 मध्ये मी VRS घेतली. ओके. हे करणं भारी पडायला लागलं मला. दोन्ही गोष्टी जमत नाही. प्रश्नच नाही. मग 2 डगरावर पाय ठेवण्यापेक्षा एक सोडला. मग स्टेट बँक सोडली. ती सोपी होती सोडायला. हे कठीण होतं. म्हणजे रिटायर होण्याआधीच स्वेच्छानिवृत्ती घेतली. कारण घरातली कुटुंबाची गरज संपली होती. माझ्या गरजा फार लिमिटेड आहेत. आम्ही दोघेही अजून काम करतो आहोत. माझे मिस्टर पण काम करतायत, मी पण काम करते आहे. ते पण आज 70च्या पुढे आहेत. आता तुमचं वय किती असेल असं विचारू नये असं म्हणतात. अरे विचारायचं का, मी दिसते ना आता. वय काही लपवता येत नाही. मी 68 पुरी करीन या महिन्यात. ग्रेट. तर तसं गरज संपली कुटुंबाची. मग मी थांबवलं काम ते. आणि बँक सोडल्यानंतर मी जेव्हा फुल टाइम इथे आले तेव्हा मग आम्हाला बराच वेळ मिळायला लागला. मग पूर्ण वेळ पेशंट यायला लागले. मग कुठे करायचं, मग इथे लांब पडतं म्हणून मग त्यांच्या घरात सुरू केलं. आणि अक्षरशः कधी कधी तर असं सकाळी 7लाच पेशंट सुरू करायचे. ते दुपारचा 2 तास आम्ही फक्त आमच्यासाठी ठेवायचो. तो सुद्धा कधी कधी जेवायला मिळायचा नाही. संध्याकाळी 7 पर्यंत चालू. अशी पण कामं 2-3 वर्षापर्यंत कोरोनापर्यंत केली. इव्हन कोरोनामध्ये सुद्धा आमचं सेंटर चालू होतं. आम्ही मास्क लावला नाही, काही केलं नाही. आमचं सेंटर व्यवस्थित चाललं. लोक येत होते, विचारून घेत होतो त्यांना आतमध्ये. अगदी पेशंटला सोडायला गाडी घेऊन घरी पण गेलोय. कारण जाताना वाहन नाही असं पण केलं त्या काळात कोरोना. तुम्ही जे 2007 मध्ये जेव्हा मी नोकरी सोडली तेव्हा मुलींची दोन्हींची लग्न झाली होती. दोन्ही मुलींनी आपापला फील्ड निवडलं होतं. दोघींची लग्न झाली होती. आणि मग तेव्हा मी घर बांधलं होतं 2004 मध्ये. मी येऊन जाऊन राहायची इथे. पण तेव्हा माझा इथे येण्याचा वेळ वाढला. मग 2009 मध्ये हा संघ स्थापन करायच्या आधी सहज मी येत होते इथं चालायची वगैरे. तेव्हा काळेबाई मला दरवाजात भेटल्या, या सुशीला काळे. आणि काळेबाई दरवाजात भेटल्या. म्हटलं काय काळेबाई, कसं आम्ही गप्पा मारवतो, आता काय करता. म्हटलं काय हो, अजून मला भरपूर काम करावं असं वाटतं, मी करते. त्याच्या आधी आम्ही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे कोर्सेस घेत होतो इथे. पाध्ये सर असताना त्याने आम्हाला खूप प्रमोट केलं होतं. पाध्ये सर सगळ्यांना माहिती आहे तिथे. तर पाध्ये सरांनी आम्हाला ह्याच्यामध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट नाही तुम्ही मोठ्या प्रमाणावर करा. आम्ही घरात करत होतो. म्हणजे बांबडेकर, मी आणि मध्यंतरी गिरीश पाध्ये इथले जे आहेत ते पण त्याच्यात सामील होते. सुनील निमकर होते, मालती बहिणी होत्या, वर्षा फडके होती. अशा बरेच लोक होते त्याच्यामध्ये. मुक्ती फडके होते. अशा खूप लोकांनी मिळून तो पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा प्रसार करायला इथं बरीच सुरुवात केली होती. पण मला फुल टाइम वेळ मिळाला. मग त्या मला म्हणल्या एक काम कराल का, तुम्हाला वेळ असला ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन करूया. म्हटलं मग माझं वय आता 53-54 आहे. मी आता कसं का नाही, करूया आपण स्थापन. आम्ही अक्षरशः तुम्हाला सांगू 3 दिवसात संघ स्थापन केला. अच्छा. बोललो, सगळ्यांच्या घरी गेलो आणि लगेच काळेबाई म्हणजे एकदम फास्ट काम होतं. आत्ता उद्या काय करताय म्हटलं, काही नाही करत आहे, चला माझ्या बरोबर. आम्ही दोघी फिरलो. या सगळ्या कर्दळ परिसरात जितकी जितकी माणसं आहेत त्यांच्या घरी फिरलो. प्रत्येकाच्या घरी गेलो. पहिली मीटिंग याच घरात झाली. माझ्याच घरात पहिल्या 3 मीटिंग झाल्या. आणि 11 जूनला आमचं हे बोलणं आहे. 15 जूनला संघ स्थापन झाला. पहिले 22 मेंबर. आनंदनगर पूर्ण. आमचा समाधान सोसायटी, समृद्धी, इथली बरीच लोक होती. तिकडची गावातली पण खूप लोक आली. आणि आता संघ स्थापनेला इतकी वर्ष झाली आहेत. 9 वर्ष मी सेक्रेटरी पद केलं. आणि काळेबाई होत्या. मग बरेच अध्यक्ष बदलले. फादेसर होते अध्यक्ष. खूप म्हणजे खूप एकत्र करायचा भरपूर उपक्रम वगैरे उपक्रम आम्ही असे घेतो. पहिले दर 15 दिवसांनी एक मीटिंग असते. म्हणजे महिन्यातनं 2 मंगळवार मीटिंग असायच्या. दुपारी 4 ते 6 2 तास जमायचं. वेगवेगळ्या विषयावर चर्चा करायची. कसं असतं, आधी घरात जरी इथे मोकळेपणानं वातावरण असलं तरी घरात आपण जास्त चर्चा होत नाही. जो तो आपापल्या ह्याच्यात व्यस्त असतो. आणि मग थोडंसं अडगळीत टाकल्यासारखी भावना निर्माण होते की कुठेतरी आपण एकटे पडलोय.
एकटे पडलोय अशी भावना खूप निर्माण होते, किंवा मला मनातलं कोणाशी तरी बोलायचंय पण बोलता येत नाही. जिथे मी बोलू शकेन असं एखादं व्यासपीठ हवं होतं. कलागुण दाखवायला पण एक व्यासपीठ हवं होतं. ते आम्ही उपलब्ध करून दिलं असं वाटतं मला. आम्ही सगळ्यांनी मी एकटीने केलं असं काहीच नाही याच्यात. हे सगळं समाजाचं काम आहे, एकत्र येणं आहे. आणि समाज एकत्र आला की बऱ्याच गोष्टी घडतात. तर समविचारी लोक एकत्र आले. जवळजवळ त्यावेळेला मग 35-40 असे मेंबर व्हायला लागले. मग आम्हाला कर्दळ ग्रामपंचायतीने बसायला जागा दिली. मग आता आम्ही महिला मंडळात बसतो. अजूनही आम्हाला विरंगुळा केंद्र मिळालेलं नाही. त्याच्यासाठी आम्ही खूप लटपटी पालघर पासून सगळीकडे करतो आहोत की आम्हाला आमची एक स्वतःची जागा पाहिजे. आणि आता ज्या समितीत मी आता पालघर जिल्ह्याचं काम करते त्यांनी मला ॲश्युरन्स दिलाय, तुम्हाला इथं काही नाही मिळालं तर आम्ही तुम्हाला थोड्या दिवसात काहीतरी करू, असा ॲश्युरन्स आमच्या आता विद्यमान अध्यक्ष आहेत रंजना वर्तक, त्या ह्याच्या पाठी खूप आहेत. तुम्हाला त्यांची परिस्थिती सध्याची माहिती आहे, पण त्या घरात बसून सुद्धा भरपूर सूत्र हलवत आहेत. त्यामुळे आम्ही ती जागा शोधतोय. पण महिला मंडळामध्ये दर 15 दिवसांनी बसणं, सहली काढणं, ग्रुप जमवणं, वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा करणं. ती चर्चा करताना व्यक्त व्हायला मिळणं. खूप बायका आमच्यामध्ये आहेत जास्त. म्हणजे हा म्हटलं जातं पुरुष कमी येतात आणि ते म्हणतात की तुम्ही पुरुष कमी आहेत इथे म्हणून आम्ही येतो. म्हटलं तसं नाही, तुम्ही आता पुरुषांची संख्या वाढते. आमचे जवळजवळ 50 सभासद आहेत आता. आणि पहिल्यापासून येणारे 150 वगैरे सभासद आहेत. काही गेले, काही जग सोडून गेले, काही ना आता तब्येतीमुळे येवत नाही. असे खूप लोक आहेत की जे आता येऊ शकत नाहीत. पण पुढची येत आहेत पिढी, जास्त यावं असं वाटतं. आम्ही 50-55 पासूनचे लोक घेतो खरं तर. पण साधारण त्या एज ग्रुप मध्ये प्लस मायनस साधारण तशाच काय म्हणतात ते दुःख किंवा साधारण त्याच फेज मधनं थोडस अलीकडे पलीकडे, पण साधारण सगळ्यांची फेज ती असते. आणि मग असं म्हणतात की आपण आपलं दुःख कुरवळत बसलो तर मग ते वाढत जातं आणि मग दुसऱ्यांच्या 4 गोष्टी ऐकल्या असतं की वाटतं की नाही ठीक आहे, म्हणजे त्यातल्या त्यात आपलं बरं आहे. तर तिथून ते अर्ध 50% बरं वाटतं तिथेच आपल्याला. एक तर समवयस्क मैत्रिणींना भेटण्याची 15 दिवस लोक वाट बघतात. खरंय, वाट बघतात की हा मंगळवार कधी येईल, आपण कधी जाऊ आणि हे काहीतरी सांगू. हे जे सांगणं आहे ना, व्यक्त होणं आहे ना, ते गरजेचं, फार गरजेचं आहे. आत्ताच्या समाजात मी अजिबात कोणालाच दोष देत नाही. पण कुटुंब संस्था जी अशी झालेली आहे ना, एकांगी होत चालली आहे. किती एकत्र राहू देत, त्यांच्यातला संवाद कमी झालाय, चर्चा करणं कमी झालंय. तेव्हा आपल्या वयाची जेव्हा माणसं भेटतात ना, तेव्हा त्यांना जो वेगळा आनंद देणं, बरोबर, तो आनंद द्यायचा. बाकी काही फार मोठ्या अपेक्षा नाहीत त्याच्याकडे. तरी पण वर्षात आम्ही 2-4 कार्यक्रम घेतो. उकोडंडीचा कार्यक्रम घेतो, भजनी मंडळ आहे आमच्याच लोकांचं. त्यामुळे नवरात्रामध्ये सगळ्या ठिकाणी जाऊन भजनं म्हणतो. नवरात्रामध्ये अगदी उत्साहाने सगळ्या ठिकाणी अजूनही या 80 क्रॉस केलेल्या बायका सुद्धा भजन म्हणतात. सूरवीर तालाकडे लक्ष पाहिजे असं नाहीये, तुमची भावना महत्वाची. बरोबर, म्हणजे कुर्लाईचं देऊळ असू दे, स्वतःला आनंद वाटला पाहिजे ते करताना, हे महत्वाचं. ग्रामपंचायतीत असू दे, आम्ही सगळीकडे जातो. नवरात्रामध्ये सहली काढतो, वर्षातनं 2 तरी सहली असतात. त्याच्यानंतर पुस्तकांवर चर्चा करतो, आत्ताच्या घडलेल्या गोष्टींवर चर्चा करतो. आम्ही दरवर्षी एका मुलाला, जो अतिशय गरीब मुलं आहे, त्यांना कोणाला गरज आहे, त्या मुलाला मदत करतो. अच्छा. त्याच्यानंतर एक संदीप परब म्हणून विरारचे आहेत, ते काय करतात तर ते रस्त्यावरची माणसं उचलून आणतात आणि त्यांनी सांभाळलंय आज. तर त्यांना मदतीची गरज असते. आता हे कोरोनामध्ये सगळं थांबलं होतं, पण आता एकदा परत सुरू झालंय. तर दरवर्षी आपल्या घरातले कपडे, फर्निचर, जे काय आपल्या घरातलं असेल किंवा नवीन देऊन सुद्धा त्यांच्याकडे आम्ही पोचवतो. टेम्पो भरून सामान पोचवतो दरवर्षी विरारला. हे काम करतो. म्हणजे असं जिथं जिथं जेव्हा लागेल तिथे मदत देणं. एक हबचं प्रवचन ठेवलं होतं आम्ही. 2 इथे मोठे कार्यक्रम घेतले एवढ्या वर्षामध्ये. एक हबप, मला आता नाव आठवत नाही, 2019 मध्ये आम्ही इथे एक देवभूमीमध्ये प्रवचन केलं होतं. दोन्ही ग्रामपंचायती आम्हाला खूप मदत करतात. दोन्ही ग्रामपंचायतीचं नाव घेईन की दोन्ही ग्रामपंचायती आम्हाला बसायला जागा प्रोव्हाइड करणं, आमच्यासाठी काम करणं. आत्ताच्या गेल्या वर्षी आम्ही 8 मार्चला कार्यक्रम केला मोठा. त्यावेळेला आम्ही केलं की कोरोनामध्ये जी खालची जमात आहे, खालची म्हणजे सफाई कामगार, गॅस पोचवणारे लोक, आशा वर्कर्स, यांचा आम्ही सन्मान केला. म्हणजे जे त्या काळात कार्यरत होते. आपण घरी बसलो होतो, बाहेर पण पडत नव्हतो. आमच्यासारख्या ज्येष्ठांना तर कोणी बाहेर पडलं तरी पोलीस अटकायचे. बरोबर. पण ती लोक रोज काम करत होती ना, त्यांनी कोणाच्या जीवावर काम केलंय.
प्रश्नच मग नाही. त्यांना आम्ही सन्मानित केलं आणि त्यांना पुढे बसवलं. त्यांना एवढं अप्रूप वाटलं की आमचा कोणीतरी सन्मान करतो. पोलिसांचा सन्मान केला. 8 मार्चला आम्ही महिला दिनानिमित्त हा कार्यक्रम घेतला होता बरं. गेल्या वर्षी 2022. भारतीय शिक्षण पद्धती आणि संस्कृती ह्याबद्दल पण तुम्ही व्याख्यान आणि लेखनमाला लिहिता असं ऐकलंय, तर त्याबद्दल थोडंसं त्याबद्दल सांगायचं तर खूप मोठं आहे ते. मी थोडक्यात सांगायचं प्रयत्न बरं बरं. याच्यात आम्ही एक अजून वर्ष म्हणजे दरवर्षी आमचा एक वर्धापन दिन असतो जो आम्ही मोठ्या प्रमाणात करतो. असं सतत काहीतरी कार्यक्रम चालू असतात आमचे. त्यामुळे तो एक वेगळा भाग झाला. आता त्याच्यात पुढची भाग मी सांगते. भारतीय गुरुकुल परिवारच्या आधी मग त्याच्यानंतर आम्ही फेस्कॉम ही जी संघटना आहे महाराष्ट्राची त्याला संलग्न झालो. त्या फेस्कॉमच्या संघटनेमध्ये 12 प्रादेशिक विभाग पडतात. महाराष्ट्राची पूर्ण 36 जिल्ह्यांची संघटना आहे. ओके. 36 जिल्ह्यात जितके संघ आहेत, जवळजवळ 5000 संघ आहेत, त्यांची संघटना आहे फेस्कॉम, फेडरेशन ऑफ सिनियर सिटीजन ऑफ महाराष्ट्र. आणि एस्कॉन ती ऑल ओव्हर इंडियाची आहे. आता त्याच्यानंतर मग पालघर जिल्हा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मी कोकण प्रादेशिक विभागात सदस्य झाले. गेली 6 वर्ष तिथे काम करते कोकण पालघर जिल्ह्याचं नेतृत्व म्हणून. तर त्याच्यामुळे पालघर जिल्हा केंद्रीय सुरक्षा समिती, पालघर जिल्हा समाज कल्याण ज्येष्ठ नागरिक समन्वय संनियंत्रण समिती याची मी सदस्य आहे. कारण मी पालघर जिल्हा रिप्रेझेंट करते म्हणून. बरं बरं. तर तिथे आम्हाला खूप आदराने वागवलं जातं. आणि त्याचप्रमाणे आमची जी फेस्कॉमची संघटना जी आहे महाराष्ट्राची त्याच्या नियामक मंडळात मी आता काम करते. की फेस्कॉम आम्ही डिजिटल करायचं ठरवलं कोरोनाच्या काळामध्ये. कोरोनाच्या काळामध्ये डिजिटलायझेशनची खूप गरज भासली आणि तेव्हा आम्ही हे 5000 संघ डिजिटल केले. त्यामुळे फेस्कॉम डिजिटल अकॅडमी स्थापन झाली. आणि थोडंसं कॉम्प्युटरचं नॉलेज बँकेचं असल्यामुळे बॅकग्राऊंड मला होते, शिकलेलं कुठेतरी उपयोगी होते. शिकलो आम्हीच, आम्हाला कोणी ट्रेनिंग वगैरे दिलं नव्हतं, पण ते शिक्षण उपयोगी पडलं. डिजिटल अकॅडमीमध्ये गेली मी 2.5 वर्ष आता काम करते. हे सगळे कामं चालू आहेत. सगळ्या ठिकाणची फेस्कॉमच्या संघटने. आता एस्कॉन मध्ये ते मला बोलवत आहेत. बघू आता मी जाणारे अधिवेशनाला, पुण्याला 3 दिवसाचं अधिवेशन आहे, त्यासाठी जायचं. मग ते सगळं चालू असतं. त्या फील्डवर पण काम करते. त्यामुळे मग इथला सचिव पदाचा मी राजीनामा दिला. भारतीय गुरुकुल परिवाराबद्दल मी थोडक्यात सांगते तुम्हाला. हा एक वेगळा कन्सेप्ट होता, कारण मी आरोग्य बरोबर शिक्षणासाठी इथे काम केलं. जिल्हा परिषदच्या 2 शाळांमध्ये शाला बाह्य शिक्षण म्हणजे मी घरी खूप खूप प्रकारची शिक्षण घेतली. कोणी मुलं मला विचारायचे शिकायला येऊ का? हो म्हणायचे. मी अंगणवाडीपासून ते 10वी पर्यंतची आणि इंजिनिअरिंग झालेली मुलं पण आम्ही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये घेतलेली आहेत. म्हणजे ह्यांना पण लेक्चर्स दिलेली आहेत. असं काम गेले कित्येक वर्ष चालून सुद्धा म्हणावं तसं इथे प्रतिसाद कमी मिळाल्यामुळे किंवा तेवढा अवेअरनेस नसल्यामुळे म्हणा, ते पुढे मला जे करायचं होतं ते करता आलं नाही. खंत राहिली की मला मेंटली रिटायर्ड मुलांना मी बरं करते, त्यांच्यासाठी मला शाळा काढायची होती माझ्या घरात, पण ती मला राहिली. काही कौटुंबिक अडचणींमुळे ते राहून गेले. आणि मग भारतीय गुरुकुल परिवार हा वैद्य सोयीने दामले यांनी स्थापन केलेला एक परिवार आहे. महाराष्ट्रभर आमचे भरपूर कार्यकर्ते आहेत. आता आमचा जवळजवळ 2200 लोकांचा गट आहे. आणि त्या गटामध्ये गेली 5.5 वर्ष भारतीय संस्कृती पुनरुज्जीवन करणं ह्याचं काम चालू आहे. त्याच्यामध्ये मी वैद्य सोयीने दामलेंच्या खालोखाल काम करते. सेकंड पोझिशन. मला वाटतं ते आयुर्वेदामध्ये ते राष्ट्रीय गुरु आहेत आयुष मंत्रालयाचे. आणि त्यांचे भरपूर सारे व्हिडिओज आहेत. 450 पेक्षा जास्त, आता 500 क्रॉस केला असेल आकडा. आम्ही पण आता ऑनलाईन गुरुकुल घेतो. ऑनलाईन गुरुकुलचे पण दर मंगळवारी संध्याकाळी 8 ते 9 मध्ये लेक्चर्स असतात. त्यांचीच जास्त असतात, पण विविध विषयावरचे आम्ही लेक्चर अरेंज करतो. परिक्रमामध्ये माझं स्वतःचं लिखाण आहे. म्हणजे दररोज आमचं लिखाण असतं. गेली 5 वर्ष आम्ही लिहितो आहोत. माझं स्वतःचं गणित ह्याच्यावर आहे. पालकत्वाच्या समस्यांवर मी लिहिते, ते लिखाण आहे. त्याची पुढे आम्ही आता ई-बुक करतो आहोत. हे सगळं काम मी बघते. आणि वर्षातनं एक आम्ही निवासी शिबिर घेतो. निश्चितच. म्हणजे तुम्ही म्हटलात की हा विषय खरंच खूप मोठा आहे, थोडक्यात सांगण्यासारखा नाहीये. तर आमच्या प्रेक्षकांना जर इच्छा असेल तर आपण ह्याविषयी पुन्हा एकदा सविस्तर नक्कीच बोलू. कारण हे करणारे आहेत ना गुरुकुल. परत म्हणजे एक थोडक्यात सांगते, गुजरातमध्ये जवळजवळ 4000 गुरुकुल गेल्या 2 वर्षात सुरू झाले. महाराष्ट्रातही सुरू झालेत आणि ती वाढावीत. कारण शिक्षणाचा जो आताचा बट्ट्याबोळ चालू आहे मुलांचा, आणि मुलांना शिक्षणात घालावं का नाही, होम स्कूलिंग करणारे वाढायला लागलेत.
शिक्षण खरंच हा खूप पद्धतीमध्ये मोठा विषय आहे. तुफान बदल व्हायला हवा आहे, जो हळूहळू का होईना होतोय, पण म्हणावा तसा होत नाही. मुलं अडकलीत मध्ये. बरोबर. पाश्चात्य संस्कृती बरी का भारतीय संस्कृती बरी, याची कारण मीमांसामध्ये ह्याला आमची पण पिढी जबाबदार आहे, हे पण आम्ही म्हणतो प्रश्नच नाही. की मधल्या 3-4 पिढ्या जबाबदार आहेत ह्याला. मधली 100 वर्ष जी परकीय आक्रमणाची गेली त्याच्यामध्ये भारतीय संस्कृती जी लोप पावलेली आहे त्याला परत पुनरुज्जीवन करणं गरजेचं आहे. नाही, हा त्याचं विषय खरंच खूप मोठा आहे, महत्वाचा आहे. तर शक्य असल्यास आपण ह्या आम्ही विषयावर आपण प्रसार करतो आहोत नक्कीच सध्या. नक्कीच आपण ह्या विषयावर आपण वेगवेगळ्या ह्याच्यावर. बोलू. नाही, खूप तर एक मोठा विषय. शेवटचा प्रश्न तुम्हाला, की आजचा जो आपला कार्यक्रम आहे नवरात्रीच्या निमित्ताने, की सन्मान स्त्री शक्तीचा आणि सलाम तिच्या कार्याला, ह्या आपल्या मालिकेतनं तुम्ही आमच्या स्त्रियांना एक काय संदेश द्याल? आता ना थोडं काय बदललंय. इव्हन मी सफाया बदलताना गेल्या 15-20 वर्षात पाहिले. पूर्वी इथे बायका फार यायच्या नाहीत किंवा बाहेर पडायच्या नाहीत. आता बचत गटाच्या निमित्ताने का होईना त्या बाहेर पडायला लागल्या, मिक्स व्हायला लागल्या. थोडंसं सुरुवात झाली. आदिवासी समाज वेगळा राहिला नाही, सगळ्या मिसळून गेला समाजामध्ये. तर खरं बायकांमध्ये तुफान शक्ती असते. काढला तर वेळ कोणालाही मिळतो, पण वेळ काढावा लागतो. घराच्या चौकटीच्या थोडं बाहेर या. घरात राहून करण्यासारखी कामं पुष्कळ आहेत. ज्यांना इच्छा आहे ना घरात राहून मी काम करीन, घराच्या बाहेर मला पडायचं नाही, त्यांच्याकडे माझ्या 24 तास पुरेल एवढं माझ्याकडे काम आहे आज त्यांच्यासाठी सुद्धा. पण फक्त इच्छाशक्ती जागृत झाली पाहिजे तुमची. आणि बाईने इच्छाशक्ती जागृत केलेली आहे. मी तर म्हणते, म्हणजे माझ्या भाषणामध्ये खूप ठिकाणी मी भाषणं दिली आहेत, तिथं नवरात्रोत्सवात पण दिली आहेत. तिथं मी प्रत्येकाला सांगते की घरातली स्त्री आहे ना ही मॅनेजमेंट गुरु आहे. मॅनेजमेंट गुरुसाठी तुम्हाला दुसरीकडे जायची गरज नाही. ती स्त्री काय करते हे आपल्या घरातल्या स्त्रीकडे बघावं लोकांनी, आणि तिची मॅनेजमेंट घरातली समजावून घेतलीत ना तुम्ही, तर त्यासारखं सुंदर स्त्री काही करत नाही. मग ते जर ती सुंदर करते तर थोडंसं बाहेर येऊन समाजासाठी काहीतरी केलं तर आपल्या ज्ञानामध्ये आपल्या कर्तृत्वामध्ये थोडीशी अजून भर घाला ना. सर्व स्त्रियांनी आपापल्या परीने जे तुम्हाला येतं ते. आता 2200 सदस्य असलेलं भारतीय गुरुकुल परिवार जेव्हा आम्ही चालवतो, किंवा फेस्कॉम 5 लाख लोक आहेत आमच्याकडे, ते जेव्हा आम्ही चालवतो तो काय म्हणतो की प्रत्येक माणसात काहीतरी वेगळं असतं. अगदी लहान बाळ सुद्धा आहे ना तुम्हाला काहीतरी शिकवून जातं. तर प्रत्येक आम्ही शिबिर घेतो, 150 लोकांची शिबिर घेतो, तेव्हा आम्ही हेच बघतो ना, ती मुलं आम्हाला कितीतरी शिकवतात. तो दृष्टिकोन असायला हवा. दृष्टिकोन असायला हवा तुमच्याकडे, बघण्याचा दृष्टिकोन पाहिजे. समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे ना थोडासा मोठा करा, तुमच्यातल्या शक्तीला बाहेर काढा आणि ती शक्ती वापरा. काहीतरी आपण समाजाचं देणं लागतो. नक्कीच. आणि ते समाजाचं देणं स्त्रीकडे देण्याची ताकद आहे. नक्कीच. आमच्या ह्या वयाला तर दानतच असली पाहिजे. तुमच्याकडे घेणं संपलं आहे, आता द्यायचं आहे तुम्ही, तर देण्याचे ठेवा. मग ते ज्ञान असू दे, जे तुमचं ज्ञान आहे ते, भले ते घरातलं ज्ञान असू दे. भाकरी कशी करायची शिकवा की 10 मुलांना, ते सुद्धा ज्ञानच आहे. काहीही शिकवा, मुलं शिकायला तयार आहेत, शिकवणार कोण नाही. आणि अडथळे काढा, मधले सगळे अडथळे काढा, तुम्हाला दिशा नक्की मिळते. इच्छा तिथे मार्ग. आणि खरंच ह्यांचा आतापर्यंतचा जो काय आपण प्रवास ऐकला, वयाची 60 ओलांडल्यानंतर सुद्धा इतका उत्साह आता आमच्या तरुण पिढीला लाजवण्यासारखा आहे. खरं तर खूप छान मनसोक्त आपल्यासोबत गप्पा मारल्या. धन्यवाद वनिता केळकर मॅडम. तुम्ही मला ही संधी दिलीत त्याबद्दल सफाई वृत्तांतचे मी आभारी आहे.